मंडळी नमस्कार. सुषमानसीमध्ये मी मानसी देवधर आपलं स्वागत करते. आज पुन्हा एकदा ऐकावं असं काहीमध्ये लेखिका विद्या श्रीराम काणे यांचा लेख घेऊन आलेले आहे. मंडळी, भारताने महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर विद्याताईंच्या मनात खेळ या विषयाच्या अनुषंगाने अनेक विचार आले. ते त्यांनी या लेखात मांडलेत. अनेक खेळांची आठवण करून दिली आहे. ती वाचताना आपल्यालाही आपल्या लहानपणी आपण काय काय खेळलो याची नक्की आठवण होईल, मला खात्री आहे. मंडळी, हा लेख ऐका आणि आवडला की लाईक करा, शेअर करा, सुषमानसी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. खेळ, लेखिका विद्या श्रीराम काणे, नागपूर. अभिवाचन मानसी देवधर. महिला क्रिकेटमध्ये आपण चषक जिंकला. सामना बघताना विविध भावनांचं मिश्रण मनात होतं. जिंकणार की नाही, कॅच पकडल्यावरचा आनंद, हळूहळू विजयाकडची वाटचाल, प्रत्येक चेंडूफेकवर तमाम जनता श्वास रोखून, आणि मग शेवटचा मॅच जिंकून देणारा कॅच, विजयोत्सव आणि जल्लोष. खेळ माणसाला उमेद, उभारी, प्रसन्नता, जिंकण्याची जिद्द, खिलाडू वृत्ती, हार जीत समतोलतेनं स्वीकारण्याची मनाची तयारी आणि महत्त्वाचं म्हणजे आवश्यक तो संयम शिकवतो. मग तो खेळ बैठा आहे का मैदानी हे महत्त्वाचं नाही. खो खो, कबड्डी, लंगडी या मैदानी खेळांना जागेची उपलब्धता एवढीच अपेक्षा असते. पण संघ म्हणून एकजूट अत्यावश्यक. तशीच एकजूट साधनांसह खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी यासारख्या खेळांमध्येही अत्यंत गरजेची. ह्या सांघिक खेळांमध्ये एकमेकांना समजून घेणं, मदत करणं, एकत्रित प्रयत्न करणं यावर त्यांची हारजीत ठरते. बॅडमिंटन, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्स यात स्वतःचा कस पणाला लागतो. एकाग्रता, सराव, सातत्य आणि महत्त्वाचं म्हणजे शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती या चतुःसूत्रीची नितांत आवश्यकता असते. ती बुद्धिपुरस्सर जोपासावी लागते. रॉजर फेडरर, नदाल, बियान बोर्ग, जोकोविच, सायना नेहवाल, PV सिंधू, विजय अमृतराज व आनंद अमृतराज हे बंधुद्वय, स्टेफी ग्राफ, नादिया कोमेन्स्की यांचा खेळ बघताना सहज वाटला तरी त्यामागची तपश्चर्या खूप आहे. धावण्याची स्पर्धा, तिरंदाजी, अश्वारोहण, स्विमिंग, भोवरा फिरवणं इत्यादी खेळांच्या स्पर्धा यातसुद्धा मनाची जिद्द आणि सरावाची तपश्चर्या आवश्यक आहे. बैठ्या खेळांची तर गोष्ट आणखीनच वेगळी. वरील सर्व गुण तर आवश्यक, पण त्याचबरोबर पक्की बैठक असणं गरजेचं. बुद्धिबळ, रमी, ब्रिज, कॅरम, पत्त्याचे इतर डाव, पूर्वीचे सागरगोटे, काचापाणी इतकंच काय, सापशिडी, ल्युडो, अंताक्षरीसारखे खेळही मनाच्या उमदेपणाची आणि एकाग्रतेची परीक्षा घेणारे आहेत. खेळण्याचा आनंद भरपूर मिळतो, पण तितकीच सावधानता, हजरजबाबीपणा यांचा कसही लागतो. खेळांचा विचार करताना लगोरी, कंचे किंवा गोट्या, डबा ऐसपैस, दोरीवरच्या उड्या, पकडापकडी, सायकल चालवणं, टिक्कर बिल्ला यासारखे लहानपणी खेळलेले खेळही आठवणींच्या रांगेत उभे राहिले. रम्य ते बालपण. मनसोक्त खेळून दमून घरी आलं की हात पाय धुवून जेमतेम गृहपाठ व जेवण होईपर्यंत डोळे उघडे राहत आणि नंतर एकदम स्वप्नांच्या राज्यात. आताच्या मुलांसारखं चकडबंद आयुष्य नव्हतं. विविध तऱ्हेच्या क्लासेसच्या माऱ्यात अडकलेलं नव्हतं. आईचं पत्र हरवलं, पासिंग द पार्सल, डमशरॅज, शिवाजी म्हणतो यासारखे निरागस खेळ सांघिक भावनेची लहान वयातच रुजवात करत होते. दर 4 वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक खेळ स्पर्धांचं ध्येयवाक्य अधिक गतिमान, अधिक उच्च, अधिक बलशाली हे आहे. सुदृढ मन व शरीराचा कस लागणाऱ्या स्पर्धा मानवाला सदैव पुढे जाण्याचा, प्रगती करण्याचा संदेश देत असतात. निसर्ग हा तर सर्वात मोठा खेळी आहे. पृथ्वीसारखे ग्रहमालेतील ग्रह, सूर्यासारखा तेजस्वी तारा यांचे भोवरे करून अवकाशात तो खेळत असतो. थोडक्यात काय, खेळ खेळायचा आणि त्यातील हार जीत खिलाडू वृत्तीने स्वीकारायची आणि जिद्दीने पुढे जायचं
यासारखा दुसरा आनंद नाही. धन्यवाद.